निर्मितीचा आणि तुझ्या नावाला धन्यवाद देतो आणि तुझ्या वचनाबद्दल आम्ही आभार मानतो. तू आम्हाला अलर्ट करत आहेस, आम्हाला सावध करत आहेस, आम्हाला इशारा देत आहेस. तू आम्हाला सावधानतेमध्ये चालण्यासाठी मदत करत आहेस. या वचनाद्वारे आम्हाला धीर दे, आम्हाला परमेश्वर पिता आध्यात्मिक जीवनामध्ये खंबीरपणे उभं राहण्यासाठी मार्गदर्शन तर सपाटे तुझं वचन सांगत असताना त्यांच्या देवीला उघडण्याचा स्पर्श मूर्त्यांचा सूर्यकोणी पवित्र आत्मा शब्द तुझ्या वेदीवर इंगळाचा स्पर्श त्यांना होतो आणि तुझं असंख्य वचन प्रगट करत असताना त्यानंतर सावध आणि याचं वचन कार्य केल्याशिवाय मागणी करू तर आदर सारी येशू ख्रिस्ताच्या नावाने मागणी. फिलिप्पियनचे पहिले पत्र 10 अध्याय आणि त्यातील 12 वचन. आणि हे वचन कुणी कुणाला सांगितलेले माहिती. पौल हा जो देवाचा सेवक आहे तो करिंथच्या मंडळीला जे पत्र लिहित आहे त्या पत्रातून तो मंडळीला काही सांगत आहे. आलं काय? जसं एक आत्मिक वडील पौल हा कोण आहे? देवाचा सेवक आहे. आणि देवाचा सेवक आपल्या मंडळींना म्हणजे त्यांचे आत्मिक मुलं आहेत, मुली आहेत, जे विश्वासू आहेत, त्यांना हे पत्र लिहित आहे आणि त्या पत्रातून तो काही मार्गदर्शन, काही सूचना करत आहे. कधी पण वचन वाचल्यानंतर त्याची पार्श्वभूमी आपल्याला जाणून घेणं महत्वाचं आहे. आणि इथं जो पौल आहे, जो आत्मिक पिता आहे, तो आपल्या पुत्रांना, आत्मिक पुत्रांना जे विश्वासणार आहेत त्यांना ते पत्र लिहिताना तो म्हणत आहे, आपण म्हणजे कोण? त्यात सगळे आहेत, सर्व मंडळी आहेत. एक भाऊ नाही, एक बहीण नाही, त्यात सेवक पण आले, पुढारी पण आले, विश्वासणारे पण आले, लहान मुलं, ज्येष्ठ नागरिक सर्व आले. यास्तव आपण उभे आहोत. आपण उभे आहोत असे ज्याला वाटते. नुसतं उभे आहोत असं शब्द नाही. असे ज्याला वाटते त्यांनी आपण पडू नये म्हणून सांभाळावे. आणि आज मी सकाळी जेव्हा झोपेत उठलो, काल रात्री खूप दमून आलो होतो. कामाला गेला तर 10 वाजून जातात. खूप लांबचा प्रवास करून यावा लागतो. 2-2.5 तास ट्रॅव्हलिंग जातात आणि फार दमून थकून झोपून जातो. आणि सकाळी उठल्यानंतर जेव्हा देवाने जागा झालो तेव्हा देवाने मला हे वचन माहिती आणि मी लगेच हा वचन मॅसेज करा. आणि जेव्हा आपण उभे आहोत असं आपल्याला वाटतं ना, हालेलुया, वाटतं फक्त. तर जेव्हा आपल्याला वाटतं की आपण उभे आहोत तेव्हा आपण पडू नये म्हणून आपल्याला सांभाळायचं. कारण की सैतान गर्जणाऱ्या सिंहाप्रमाणे कोणाला गिळावे हे शोधत फिरत आहे. सैतान तरुण सिंह जसा गरजतो तो आपल्या सावधाची शिकार करतो झटक्यात, तसा विश्वासांना, सेवकांना, पुढाऱ्यांना, जे जे विश्वासणार आहे भविष्य चित्रावरती, त्या प्रत्येकाला सैतान धरण्याचा, त्याला पकडण्याचा, त्याला गिळण्याचा प्रयत्न करत आहे. त्याला पाडण्याचा तो प्रयत्न करत आहे काय नाही. प्रकट करण्याचं पुस्तक 12 वचन लक्षात, प्रकटी 12. आणि यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की सैतान कसं काम करत आहे. म्हणून स्वर्गानो व त्यात राहणाऱ्यांनो उल्हास करा. पृथ्वी व समुद्र यावर अनर्थ ओढवला आहे. कारण सैतान आपला काळ थोडा आहे हे ओळखून अतिशय संतप्त होऊन खाली तुम्हाकडे आला. सैतान आपला काळ थोडा आहे असं समजून फार संतप्त होऊन पृथ्वीकडे आला आहे. आणि तो त्याचं मेन सैतानचं कार्य कोण आहे माहिती आहे? जे विश्वास आहे, चांगले विश्वास आहे, चांगले सेवक आहेत, म्हणूनच तो महत्वाचं कार्य करतो. आणि पहिली साक्षी दिली चर्चमध्ये येताना त्यांना ॲक्सिडेंट झाला. आणि मला पण मागच्या इथून आपण दोघं चर्चला येतानाच लिफ्टमध्ये मी आलो होतो. आणि सैतान फार लपून बसलेला आहे. जे विश्वास आहेत, सेवक आहेत, तुम्ही असं समजू नका. म्हणजे मला काहीच मिळालं नाही. होतं तुम्हाला कसं सैतानाचा धोका जास्त आहे, त्यामुळे देवाने मला या वचनाची प्रेरणा दिली. हा माहित नाही, झोपेत देवाने मला या वचनाची प्रेरणा दिली की तुम्ही उभे आहात असं जर तुम्हाला वाटत आहे, आपल्याला फक्त वाटतं
खरं काय ते न्यायाच्या दिवशी समजेल. हालेलुया. खरंच आपण उभे होतो का? आणि पौल म्हणलेलं आहे जे सिद्ध त्यांनी केलेलं आहे, मी विश्वास आणला आहे, धाव संपवली आहे आणि आता मला नीतिमत्वाचा मुकुट मिळणार आहे. आणि तो फक्त मलाच नाही तर माझ्याप्रमाणे जे तुम्ही आम्ही विश्वासणारे आहोत त्या सर्वांना देखील तो मिळणार आहे. हालेलुया. त्यासाठी आपल्याला शेवट उभं राहणं गरजेचं आहे. पेरणारा बी पेरतो, पेरणारा बी पेरतो, काही खडकाळीवर पडतं, काही काकडी झाडात पडतं, काही वाटेवर पडतं आणि काही चांगल्या भूमीत पडतं. जे काकडी झाडात पडतं त्याविषयी असं वचन आहे की ते वाढतं, पण संसाराची चिंता, द्रव्याचा लोभ, विषय वस्तूचा लोभ यामुळे त्याची वाढ खुंटते. त्याची वाढ खुंटते म्हणजे काय होतं? तुम्ही उभे असताना तुम्हाला काहीतरी संसाराची चिंता पाडते. तुम्ही उभे असताना काहीतरी द्रव्याचा लोभ तुम्हाला पाडतो. तुम्ही उभे असताना कुठले तर विषय वस्तू किंवा कुठलं तर पाप तुम्हाला पाडतो. आणि त्यामुळं आपल्याला सांभाळायचं आहे. कारण की तुम्ही पाहत असाल कित्येक विश्वासणारे पहिले तिमोथेच्या 6व्या अध्यायात लिहिलेलं आहे. पहिले तिमोथेच्या 6व्या अध्यायात पहिले 6व्या अध्याय कारण द्रव्याचा लोभ सर्व प्रकारच्या वाईटाचे एक मूळ आहे. त्याच्या पाठीस लागून कित्येक विश्वासापासून भटले आहे. आणि त्यांनी स्वतःस फार खेदाने भोसकून घेतले आहे. कोण भरले आहे? कोण भरले? विश्वासणारे. कोण भरले आहे? विश्वासणारे. बघा चर्चमध्ये संख्या कमी आहे का? कोणी कामाला गेले, कोणी ड्रायव्हरचं काम करते, कोणी याचं काम करते. पाहत आहोत आपण चर्चमध्ये मुलगा पुढच्या कमी असतात. आणि का? पैशाच्या मागे लागलेले आहे, संसाराच्या चिंतेच्या मागे लागलेले आहे, द्रव्य लोभाच्या मागे लागलेले आहे, इतर विषय वस्तूंच्या मागे लागलेले आहे. आणि ह्या सर्वांमुळं काय होत आहे? ते विश्वासणारे आहेत ना, ते थोडं विश्वासापासून लांब जातात, ते सहभागितेपासून लांब जातात. आणि त्यामुळे काय होत आहे? ते बळकत आहे. त्यांच्यामधली वाढ जी आहे, त्याचं जे उभं राहण्याचं जे आहे ते कमी होत आहे. ते बळकत आहे, त्याची वाढ खुंटत आहे. विश्वासापासून ते मागं पडत आहे, सेवेपासून ते मागं पडत आहे. का? संसार, द्रव्याचा विषय वस्तूंचा. आणि त्यामुळे देवाने ह्या वचनाची प्रेरणा दिलेली आहे की तू जाऊन सांग मंडळीला की जे उभे आहेत असे त्यांना वाटते. हे फक्त वाटण्याविषयी खरं उभं आहे, राहू की नाही ते न्यायाच्या दिवशी सांगतो. आपण काही न्यायाधीश नाही. पण जर त्यांना
बघ आजूबाजूला हे सर्व जग व जगातले वैभव मी तुला देतो, फक्त तू मला जाण. हालेलुया म्हणलेलं आहे. आणि तसंच आज विश्वास नाही आला पण सैतान दाखव जातो त्या कशा कामाला जाते तर तुला 100, 200, 1000, 500 मिळते. इकडे वेळ झाला त्यापेक्षा इकडे वेळ घालव. सैतान तुम्हाला दाखवतो जा तिकडे. त्यांना वाटते बरोबर आहे. हा पैशाचा मोह किंवा संसाराची चिंता किंवा इतर विषय वस्तूंची लालसा आणि यामुळं सैतान तुमच्या मनात घालतो की बाबा आज चर्चा जाऊ नको की आज इकडे आज प्रार्थना करू नको, आज टीव्ही नको, आज वचन वाचू नको, आज हे बरोबर. आणि सैतान तू दाखवतो की तू ते देवाचं वाचण्यापेक्षा, देवाचं वचन वाचण्यापेक्षा, देवाची प्रार्थना करण्यापेक्षा तू मला प्रमाण कर, मी ते तुला गोष्टी दाखवून द्या कर. मग काय आपण म्हणतो जाऊ दे एक दिवस चर्चा नाही केलं तर काय, एक दिवस प्रार्थना केली तर काय. सैतान त्याच एका गोष्टीसाठी कधी तुम्ही त्या कंपनीच्या बाहेर या, कधी तुम्ही प्रोटेक्शनच्या बाहेर या, कधी तुम्ही कुंपणाच्या बाहेर या आणि मी तुझ्या आलं. एक प्राचीन आख्यायिका आहे की एक लक्ष्मण रेखा आखली होती. सत्य काही असं ते माहीत नाही, पण त्याच्या बाहेर गेलं की तुमचं अटॅक होईल असं ते अर्थाचं ते होतं ती घटना. आणि तसंच हे आहे. तर तुम्ही सहभागितेपासून येते देवाच्या वचनापासून वचन वाचणं प्रार्थना करणं जर तुम्ही थांबवलं बंद केलं तर सगळं टपून बसलं
पाहिलं आणि सैतानाने त्याला बळ घातली, त्याचं मन काही कालावधीसाठी व्यवस्थित झालं आणि तो एक क्षण पुरेसा आहे, ती एक घटका पुरेशी आहे सैतानाला तुमच्या वाटेत करण्यासाठी, तुम्हाला पाडण्यासाठी. चांगले चांगले विश्वासणारे